जय शिवराय मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा करण्यात आली। GR आला। आता कर्जमाफीच्या प्रक्रिया हळूहळू पार पाडायला लागलेल्या आहेत। शेतकऱ्यांकडून स्टॅम्प घेणं, शेतकऱ्यांकडून कर्जाची तारणाची सहमती घेणं, या प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत। त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी अपडेट घेत आहोत। या कर्जमाफीच्या संदर्भात अपडेट घेत असताना सर्वात मोठा एक प्रश्न आहे, तो म्हणजे शेतकरी जर मयत असेल तर त्या मयत शेतकऱ्याची नेमकी कर्जमाफी कशी केली जाणार। कारण कर्जमाफीची प्रक्रिया ऑनलाईन पार पाडली जाणार आहे, आधार व्हेरिफिकेशन होणार आहे, ॲग्रीस्टॅट फार्मर आयडी मागितलं जाणार आहे। मग मयत शेतकऱ्याचा फार्मर आयडी कुठून आणायचा, त्याचा आधार व्हेरिफिकेशन कसं केलं जाणार आणि याच्यासाठी आणि याच्या संदर्भातील नेमकी प्रक्रिया कशी पार पाडली जाते किंवा बँकांच्या प्रचलित पद्धती काय आहेत, हेच आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2017 ची कर्जमाफी असेल किंवा 2019 ची कर्जमाफी असेल, यावेळेस सुद्धा बरेच सारे शेतकरी मयत होते आणि यापूर्वी सुद्धा आपण साधारणपणे डिसेंबरमध्ये एक व्हिडिओ आणि जानेवारीच्या एंडमध्ये सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की जर कोणाच्या घरामध्ये जर शेतकरी मयत असेल, त्याच्या नावावरती जर कर्ज असेल, तर गैरसमजात राहू नका की त्यांच्या खात्यामध्ये येईल, त्यांचं कर्ज माफ होईल वगैरे वगैरे वगैरे। कारण वारले मयत झाले तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कारण त्यांचं खातं ते खातं चालू। कारण याच्या अंतर्गत शेतकऱ्याचं आधार व्हेरिफिकेशन, आधार ऑथेंटिकेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठी चेहरा स्कॅनिंग असेल, बायोमेट्रिक असेल, या प्रक्रिया पार पाडल्या जाऊ शकतात। मग अशा वेळी तुम्हाला धावपळ होऊ शकते, म्हणून याच्यासाठीच्या काही प्रक्रिया पार पाडणं गरजेचं असतं। जर एखादा शेतकरी कर्जदार मयत असेल तर त्या शेतकऱ्याची वारस नोंद ही लागणं स्वाभाविक आहे। त्या शेतकऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र असावं, पुढे तलाट्याकडे वारसाच्या नोंदीसाठी दिलेला एक अर्ज असावा, वारसाच्या नोंदीसाठीची प्रक्रिया असावी। त्या खातेदाराचे आपण जे काही लीगल वारसदार आहात याच्याबद्दलचं एक प्रमाणपत्र, त्याच्या संदर्भातील कागदपत्र आपल्याकडे लागतील, वारसाचं प्रमाणपत्र आणि जे काही खातेदार असतील त्या खातेदारांचे आधार कार्ड, ही अशी कागदपत्र घेऊन तुम्हाला बँकेमध्ये भेटावं लागेल। ज्या बँकेचं कर्ज होतं त्या बँकेकडे ते कर्जदार जो शेतकरी आहे तो मयत झालाय याच्याबद्दलची बँकेला माहिती द्यावी लागेल। बँकेकडे कर्जदार शेतकरी मयत झाल्यानंतर माहीत झाल्यानंतर पुढे त्याचं कर्ज ट्रान्सफर करणं असेल किंवा त्या कर्जाचे वारस लावणं असेल, या प्रक्रिया त्या बँकेच्या माध्यमातून पार पाडल्या जातात। त्याच्यासाठी कोण वारस आहे याचा डाटा घेतला जातो। मग एकच वारस आहे का 4 वारस आहेत, त्याच्यामध्ये जर इतर वारसांनी सहमती दिली असेल एखाद्या वारसाला तर त्याच्या संदर्भातील कागदपत्र किंवा सर्व वारसाची त्या ठिकाणी रेकॉर्ड, कारण जे काही वारसाची नोंद होईल त्या वारसाचं पुढे व्हेरिफिकेशन, आधार व्हेरिफिकेशन होतं आणि ते आधार ऑथेंटिकेशन, आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच ती कर्ज खात्याची, ती कर्जमाफीची जी रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या त्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। याच्यासाठी पुन्हा त्याचा ओळख पटवणं, त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी घेणं, या सर्व बाबी केल्या जाणार आहे। जर शेतकरी मयत असेल आणि तो शेतकरी जर रेग्युलर असेल तरी सुद्धा हीच प्रक्रिया तुम्हाला पार पाडावी लागणार आहे। बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, त्यांचं खातं आहे, त्यांचं खातं आम्ही आणखी वापरतो, परंतु जर आधार ऑथेंटिकेशन करायचं असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला बायोमेट्रिक लागत असेल तर तुम्हाला ही समस्या येऊ शकते। OTP नसेल तर एखाद्या वेळेस त्यांचा नंबर ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही करू शकता, परंतु जर आधार ऑथेंटिकेशन असं असेल, बायोमेट्रिक किंवा फेस, तर मात्र या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात तकलीफ होऊ शकते। त्याच्यामुळे जर शेतकरी मयत असेल आणि त्याचं नियमित कर्ज असेल किंवा थकीत कर्ज असेल तरी सुद्धा त्या शेतकऱ्याच्या मृत्यूबद्दलची माहिती बँकेला कळवणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी शेतकऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर जी काही वारसाची रेकॉर्ड असतील ते देणं गरजेचं असतं आणि हे सर्व झाल्यानंतर बँक त्यांच्या प्रक्रियेद्वारे वारसाची ओळख पटवतात, जे काही वारस असतात त्यांच्या नोंदी लावतात आणि पुढे त्या वारसाचं रेकॉर्ड ऑनलाईन झाल्यानंतर पुढे त्या मयत कर्जदार शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाते। 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पार पाडायला उशीर केला त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असताना अतिशय मोठा उशीर झाला होता। म्हणजे या प्रक्रिया 2022-23 पर्यंत, म्हणजे 2019 डिसेंबरला ही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती। 2020, 2021 आणि 2022 असे तब्बल 2-2.5 वर्ष गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना पुढे कर्जमाफीचे लाभ मिळाले होते। त्याच्यामुळे आपली एक चूक तुम्हाला मोठा त्रास सहन करायला लावू शकते आणि या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये दिरंगाई सुद्धा करू शकते। त्याच्यामुळे जर कर्जदार थकीत असेल किंवा रेग्युलर असेल आणि तो मयत असेल तर त्याची माहिती कागदपत्रासह बँकेला कळवा। तर मित्रांनो, अशा प्रकारे मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार, मयत शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान कसं मिळणार, याच्याबद्दल विचारले गेलेले हे प्रश्न होते आणि त्याची एक महत्त्वाची माहिती होती। माहिती व्यवस्थित दिलेली आहे, परंतु जरी समजली नसेल तरी कमेंट करा, त्याच्याबद्दल आपण नक्की आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद।